तर मी आले होते माहेरी. अगोदरच्या व्लॉगमध्ये बघितलंच की आम्ही रात्री आलो होतो आणि सकाळी निघालो पण होतो. तर इथे ना सकाळची वेळ होती, आमच्या अंघोळ्या झाल्या होत्या आणि ते श्रेया बाळाला घेऊन बसलेली, कारण जायचं होतं. त्यामुळे आदर्श ते चहा बिस्किट खात होता आणि माझा चहा बाकी होता, बाकीच्यांचं झालं होतं आणि ते सगळ्यांच्या अंघोळ्या चालू होत्या आणि आम्हाला सकाळी निघायचं होतं म्हणून लवकर उठलं होतं. मग मी का नाही चहा वगैरे घेत होते गरम करून, कारण सगळ्यांची काही ना काही कामं चालू होती. मग जायचं होतं म्हणून चहा वगैरे गरम करायला घेतला. नंतर चहा ओतून घेतला कपामध्ये आणि सकाळचं इथलं वातावरण खरंच खूप छान होतं आणि पावसाचं वातावरण असतं, पण आज थोडंसं ऊन पडलं होतं त्यामुळे खूप फ्रेश वाटत होतं सकाळी आणि छान वाटत होतं आणि माहेरी आल्यावर खरंच खूप छान वाटतं. नंतर मी पण इथे बाळाला घेतलं. बाळ काय उठायच्या तयारीत नव्हतं, कारण ते ना आम्ही खूप वेळ त्याला प्रयत्न करत होतो सकाळपासून उठवण्याचा, कारण ते रोज सकाळी उठतं. जेव्हा व्हिडिओ कॉल करेल ना तेव्हा सकाळी उठलेलं असतं, पण आज काही उठत नव्हतं कारण आम्ही म्हणजे चाललो होतो. तर असं म्हणतात पाहुणे गेल्यानंतर उठेल, तो उठणार होता नंतर. आणि नंतर इथे आम्ही निघालो तर छान असं वातावरण झालं होतं, खूप फ्रेश वाटत होतं, रस्त्याने खूप छान वाटत होतं आणि पावसामुळे कसं सगळीकडे हिरवं हिरवं झालं होतं, त्यामुळे खूपच सुंदर असं वातावरण होतं. नंतर इथे आम्ही निघालो तर आदर्श आणि श्रेयाचं म्हणजे मूड एवढा हे नव्हता, कारण खूप सकाळी लवकर उठवलं होतं त्यांना, झोप वगैरे झाली नव्हती. नंतर आम्ही आमच्या गावी पोहोचलो. तर आमचं शेतात घर आहे, तर शेतातल्या घरी चाललो होतो रस्त्याने. तर असा रस्ता आहे, परत शेतात आल्यानंतर इथलं पण वातावरण खरंच खूप छान वाटत होतं. तर ह्याच्या पुढचा व्लॉग मी नक्की टाकेल, नक्की बघा, कारण एका छोट्या व्लॉगमध्ये एवढं सगळं दाखवता येत नाही. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.